महानगरपालिका चुनाव के मद्देनजर काशीमीरा प्रभाग क्रमांक 14 से अपक्ष उम्मीदवार अनिल दादा भोंसले की भव्य जनसमर्थन रैली निकाली गई। रैली में बड़ी संख्या में स्थानीय नागरिक, समर्थक और कार्यकर्ता शामिल हुए, जिससे क्षेत्र में उन्हें मिल रही जनसमर्थन की झलक साफ तौर पर देखने को मिली। इस अवसर पर अनिल दादा भोंसले ने कहा कि वे विकास के संकल्प के साथ चुनाव मैदान में उतरे हैं। उनके प्रभाग 14 में लंबे समय से चली आ रही समस्याओं का समाधान उनकी पहली प्राथमिकता होगी। प्रभाग क्रमांक 14 को स्वच्छ, सुंदर और सुव्यवस्थित बनाना ही उनका मुख्य लक्ष्य है। उन्होंने बताया कि वन विभाग से जुड़ी समस्याएं, बिजली व्यवस्था, स्ट्रीट लाइट, बीएमसी अस्पतालों की अव्यवस्थाएं, बीएमसी स्कूलों में शिक्षा की गुणवत्ता, पानी की आपूर्ति, गटर, सड़क संबंधी समस्याएं, पुलिस एवं बीएमसी से जुड़े मुद्दे तथा गुंडे मवालियों से उत्पन्न परेशानियों पर वे गंभीरता से काम करेंगे और जनता को न्याय दिलाने का हर संभव प्रयास करेंगे। अनिल दादा भोंसले ने आश्वासन दिया कि जनता की प्रत्येक समस्या को तुरंत संज्ञान में लेकर प्रभावी और ठोस समाधान किया जाएगा, जिससे क्षेत्र के नागरिकों को शीघ्र राहत मिल सके। जनता से अपील करते हुए उन्होंने कहा कि उन्हें भारी मतों से विजय बनाना सभी की सामूहिक जिम्मेदारी है। वे काशीमीरा के ही निवासी हैं और कई वर्षों से सामाजिक कार्यों में सक्रिय रह चुके हैं। मुंबई से रोहित जायसवाल की रिपोर्ट। मी अनिल भोसले, माजी नगरसेवक। या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कामं मी केली माझ्या कार्यकाळामध्ये। आपण सर्वांनी मिळून मला साथ दिली, आशीर्वाद दिला। या परिसरामध्ये रस्ता नव्हता, या परिसरामध्ये गटर नव्हते, या परिसरामध्ये बँक नव्हती, या परिसरामध्ये बसेसची व्यवस्था कमी होती, गणपती विसर्जनाचा तलाव सुद्धा नव्हता, 10वी पर्यंत शाळा नव्हती। अनेक विषयासाठी आणि आपल्या घरामध्ये जे आजची गॅसची लाईन आहे ते माझ्याच वेळामध्ये आपल्याला आणि पाण्याची पाईपलाईन सुद्धा रात्री 2 वाजता आपण टाकून देण्याचं काम मी माझ्या वेळेला केलं होतं। आपल्या भावाने आपल्यासाठी काम केलं असं जर वाटत असेल, या परिसरामध्ये आपल्याकडे न्याय मिळावा म्हणून संघर्ष केला असं वाटत असेल, तर आपल्याला सगळ्या बिल्डिंग मध्ये सगळे बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपण येणाऱ्या 15 तारखेला या पक्षाचं मी 32 वर्ष काम केलं, त्यांनीच आम्हाला रस्त्यावरती आणायचं काम केलंय। त्याच्या विरोधामध्ये आम्ही अपक्ष फॉर्म भरलेला आहे। आपल्या भावावरती, आपल्या परिसरातील काम करणाऱ्या व्यक्तीवरती अन्याय झाला असेल असं आपल्याला वाटत असेल, या काशीमीराचा बुलंद आवाज बंद करण्याचा पाप त्यांनी केलंय असं आपल्याला वाटत असेल, तर येणाऱ्या 15 तारखेला येणारी माझी निशाणी आहे। मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे, मला रिक्षा निशाणी मिळाली आहे आणि माझ्या या परिसरामध्ये ज्यांना गेल्या वेळेला आपण 4 नगरसेवक बनवले होते, पारधी नावाचा प्राणी इथे दिसलाच नाही, अशा नगरसेवकांना परत मतदान करू नये म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय। दुसरा शिवसेनेचा माळी नावाचा नगरसेवक आहे, त्यांनी कधी तोंड दाखवलं नाही। आपली कविता भोवे जी माझी सहयोगी नगरसेविका है, ये आपल्या गावात सहयोगी उम्मीदवार है, आपल्या गावातली मुलगी है, ज्यांनी कभी दिखा नहीं, नगरसेवक बनने के बाद दिखा नहीं है, उसको दोबारा दिखना नहीं चाहिए। ऐसा मैं आपसे विनंती करता हूँ। येणाऱ्या 15 तारखेला त्यांची निशाणी आहे कपाट आणि माझी निशाणी आहे रिक्षा, तर दोन्ही निशाणी याच्या करून मतदान करावं व आम्हाला सहकार्य करावं आणि आम्हाला अमूल्य आशीर्वाद द्यावा असे विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।